देतो तन्वीर आणि चांबो आपला प्लेयर ऑफ द मॅच घेऊन जा आपण। तन्वीर आणि चांबो सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेसाठी मैदानाचं सहकार्य असेल आमचे ओम साई सामाजिक सांस्कृतिक मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचं आम्ही धन्यवाद देतो। सर्व आमचे बॉल बॉय यांचं आम्ही धन्यवाद। 24 लाईव्ह इव्हेंट आदर्श ट्रॉफी आपण स्पर्धा पाहतो आणि बक्षीस समारंभ संपूर्ण आमचा अंपायर पॅनल कॉमेंटेटर्स स्कोरर आणि सर्वांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं धन्यवाद। ज्यांनी संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सुद्धा सर्व संघांचा आम्ही धन्यवाद देतो। तर चांबो आणि तन्वीर या प्लेयर ऑफ द मॅच बक्षीस समारंभाकडे आपण लगेच वळतो। अमित म्हात्रे सरांना विनंती करेन बक्षीस समारंभासाठी आपण जॉईन व्हा। कांचन पालकर आपण सुद्धा या बक्षीस समारंभ चांबो आणि तन्वीर लगेच आपण तेजसजी म्हात्रे मी विनंती करेन विनोददादा पाटील या आपण विनोद स्पोर्ट्स गावठाणचे पुरस्कर्ते दादाने विनंती करेन आपण सुद्धा या। चांबो आणि तन्वीर लवकर या। तळेगाव वाडी आंबेपाडा प्राइस नको आहेत का आम्हाला 5 मिनिटांमध्ये फिनिश करायचं लवकर या। तर बेस्ट फिल्डर हे नामांकन जातोय आणि खेळाडू आहे I11 पनवेल संघाचा आशिकेश भोईर। आशिकेश यायचं आपण बेस्ट फिल्डर ट्रॉफी आपण देतो। मी विनोद दादांना विनंती करेन बेस्ट फिल्डर आशिकेश भोईर यायचं आपण। चांबो आणि तन्वीर या आपले मॅन ऑफ द मॅच घेऊन जा। बेस्ट बॅट्समन पारितोषिक जातोय अंबापाडा संघाचा जय कडू। जय कडू या अभिनंदन अभिनंदन आशिकेश। आदर्श ट्रॉफी मध्ये बेस्ट बॅट्समन ठरला जय कडू। बेस्ट फिल्डर आशिकेश भोईर विनोद दादा युवा संघाचे पुरस्कर्ते। यानंतर चांबो आणि तन्वीर या आपलं पारितोषिक घेऊन जा प्लेयर ऑफ द मॅच। तर जय कडू अंबापाडा बेस्ट बॅट्समन एकदा जोरदार टाळ्या उद्या जय कडू साठी। बेस्ट बॉलर ठरला या स्पर्धेमध्ये तलेगाव वाडीचा शार्दुल चौधरी। बेस्ट बॉलर शार्दुल चौधरी 24 लाईव्ह इव्हेंट मधून आपण स्क्रीनवर पाहतोय हायेस्ट डिटेल्स आपल्याला पाहायला मिळेल। शार्दुल चौधरी तन्वीर आणि चांबो आपले प्लेयर ऑफ द मॅच घेऊन जा। शार्दुलला विनंती करेन आपलं पारितोषिक आपण घेऊन जा बेस्ट बॉलर शार्दुल चौधरी। यानंतर मी तेजस म्हात्रे आणि विनोद दादाने विनंती करेन 4 प्राइज चांबो या आपण आणि चांबो आणि तन्वीर या आपलं पारितोषिक घेऊन जा। बेस्ट बॉलर शार्दुल चौधरी तलेगाव वाडी एकदा जोरदार टाळ्या उद्या। तन्वीर चांबो प्लेयर ऑफ द मॅच पेंडिंग होती ते आपण देतोय आणि शार्दुलला आता आपण कॅश प्राइज कडे वळणार आहोत। कॅश प्राइज 7500 कॅश प्राइज आणि ट्रॉफी संघ ठरला I11 पनवेल। I11 पनवेल टीम्स या लगेच 4 प्राइज विनर। थर्ड प्राइज विनर 7500 अंबापाडा। दोन्ही संघाने विनंती करतो जरा टाळ्यांची दाद आली तर खूप बरं वाटेल। टीम I11 पनवेल 4 प्राइज विनर थर्ड प्राइज विनर 7500 अंबापाडा। दोन्ही संघाने विनंती करेन I11 पनवेल अभिनंदन अभिनंदन अंबापाडा 7500 रुपये आणि आदर्श ट्रॉफी पावसाळी रबर बॉल क्रिकेट सर्वांचं धन्यवाद देतो। संपूर्ण टीम या नाही तर कॅश प्राइज पेंडिंग ठेवू कारण बक्षीस समारंभ आदर्श ट्रॉफी स्पर्धेचा दर्जा वेगळा किंजल ट्रॉफी संपूर्ण संघ येणं मॅन्डेटरी। कशिश ट्रान्सपोर्टचे ओनर्स अमरबाई म्हात्रे यांचा आम्ही धन्यवाद देतो ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं। चुकून कोणाचं नाव घेणं राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करेन। यानंतर सेकंड प्राइज विनर 15000 आणि संघ ठरलाय विनोदजी पाटील यांचा संघ विनोद स्पोर्ट्स गावठाण। पूर्ण संघाने यायचं। प्रथमेश म्हात्रे पिट्टू आम्ही पाहतो स्टार क्रिकेटर आपण सुद्धा जॉईंट व्हा। अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहतो। रचित पाटील यांचं आगमन झाले 17 तारखेपासून याच मैदानावर सेम फॉर्मॅट मध्ये आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल। सेकंड प्राइज विनोद स्पोर्ट्स गावठाण सगळ्यांनी यायचे। चॅम्पियन टीम तळेगाव सर्वांनी रेडी ना। यानंतर मॅन ऑफ द सिरीज वन साइड हिरो आणि खेळाडू ठरलाय
बूम बूम चांबो. तर वन मॅन शो एकटा लढला आणि आदर्श ट्रॉफी मध्ये त्याचा खेळ पाहायला मिळाला आणि त्यानंतर 30,000 आणि फर्स्ट प्राइज तळेगाव वाडी संघाने यायचं. आम्ही सर 5 मिनिटांमध्ये आपण सांगितलं होतं. तो 24 लाईव्ह इव्हेंटचा आम्ही धन्यवाद देतो आणि फर्स्ट प्राइज 30,000 आणि तळेगाव वाडी. सर्व संघ या. तळेगाव वाडी आज संघ खेळला. बाबू मांडे 11 या नावाने संघ खेळला पावसाळी रबर बॉल क्रिकेट. तर नक्कीच कॅप्टनशी आम्ही संपर्क साधू, कारण एवढ्या फॉर्मॅटमध्ये बाबू मांडे यांच्याशी आम्ही संपर्क साधणार आहोत. वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये स्पर्धा पाहिली. एकदा जोरदार टाळ्या उद्या बाबू मांडे 11 आणि ते स्वतः गायक सुद्धा आहेत आणि आज या युवा वर्गानं चांगला क्रिकेट दाखवला तळेगाव वाडीमधून, ज्यामध्ये आयकॉन होते. मात्र आज चांगला क्रिकेट सर्वांनी पाहायला मिळाला. 40+ तालुका आणि आज बाबू मांडे यांचा तळेगाव वाडी संघ हा या स्पर्धेतील 30,000 आणि चॅम्पियन ठरला. सर्वांचं मनापासून धन्यवाद. 24 लाईव्ह इव्हेंट आपण पाहतोय बक्षीस समारंभ आणि आज अभिनंदन करूया तळेगाव वाडी 30,000 आणि फर्स्ट प्राइज विनर. तर बाबू मांडे यांच्याशी आम्ही संपर्क साधतोय. वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये या स्पर्धेमध्ये संघ खेळले, ज्यामध्ये तालुका 40+ आयकॉनला पाहिलं अंडर-25. मात्र आज तळेगाव यंग जनरेशनचा संघ ज्याला आपण पुरस्कृत केला विजयी झालेत. अभिनंदन. आपलं काय म्हणाल आज टीममेट्स बद्दल? खरं तर मी अभिनंदन करेल तेजस दादाचं. मला किंजल स्पोर्टला एंट्री हवी होती आणि माझी इच्छा होती की ह्या स्पर्धेमध्ये माझी टीम एक वेळ तरी खेळावी, परंतु तेजस दादांनी मला एंट्री दिली आणि तेजस दादांनी मला एंट्री दिली आणि त्याच्यानंतर माझी टीम छोटी असताना मला वाटतं इथं यायच्या अगोदर तेजस दादांनी बघितलं किती टीममध्ये प्लेयर होते. 4 ते 5 प्लेयर घेऊन मी इथं खेळलो आणि माझे खरं तर आयकॉन मला भारी पडले, कारण चांबो आणि साहिल लोंगले उमरोलीचा त्यांनी पूर्ण माझ्या टीमला सपोर्ट केला. ठीक आहे, अभिनंदन. तळेगाव वाडी चॅम्पियन ठरला. यानंतर रचित पाटील यांना विनंती करेन आमचे सर्व बॉल बॉय यांना आपण सन्मानित करावं. त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. रचित पाटील यांची स्पर्धा 17 जुलैपासून पाहणार आहोत आणि सर्व आमचे बॉल बॉय टीमला आपण सन्मानित करतो. सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि आदर्श ट्रॉफी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा इथेच संपली डिक्लेअर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.